नमस्कार मुलांना. आज आपण शिकणार आहोत माय इंग्लिश बुक 6मधील लेसन नंबर 2.2 द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू. मुलांना, अगोदर आपण पाहणार आहोत पाठात आलेले काही कठीण शब्द. तर कठीण शब्द असे आहेत: स्टॅच्यू म्हणजे पुतळा, कुड म्हणजे करू शकत होते, प्राऊड ऑफ ही फ्रेज आहे, प्राऊड ऑफ म्हणजे चाभिमान असणे, स्ट्रेंथ म्हणजे ताकद, स्ट्रॉंगर म्हणजे जास्त शक्तिमान किंवा जास्त शक्तिशाली, इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता किंवा बौद्धिक शक्ती, आर्ग्यू म्हणजे वाद घालणे, हंट म्हणजे शिकार करणे, कॅप्चर म्हणजे कैद करणे, क्लेम्ड म्हणजे दावा केला, व्ह्यू म्हणजे दृष्टिकोन. तर अशा प्रकारे हे कठीण शब्द आलेत, हे आपण पाठ करायचे आहेत. तर आपण आता लेसन वाचायला चालू करूयात. लॉंग ॲगो men and animals could talk to each other. Once a man and a lion got talking. The lion was very proud of his strength. I am the king of beasts. I am stronger than any man. That is why men fear me. मुलांनो, या परिचयाचा अर्थ असा आहे की खूप वर्षापूर्वी मनुष्य आणि प्राणी एकमेकांना बोलू शकत होते. एकदा काय झालं, एक मनुष्य आणि सिंह हे एकमेकासोबत बोलत होते आणि बोलता बोलता सिंहाला आपल्या ताकदीवर खूप गर्व होता, अभिमान होता. आणि त्या अभिमानापोटी तो त्या मनुष्याला म्हटला की मी सगळ्या प्राण्यांचा राजा आहे. बिस्ट म्हणजे प्राणी सगळे, वन्य पशु वगैरे, आणि मी सगळ्या मनुष्यापेक्षा सुद्धा जास्त शक्तिमान आहे. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. कुठल्याही माणसापेक्षा मी जास्त शक्तिमान आहे. आणि म्हणूनच दॅट इज वाय म्हणजे म्हणूनच सगळे मनुष्य मला घाबरतात. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. दॅट इज वाय दे कॅन हंट यू और कॅप्चर यू. मग मनुष्यही शांत बसला नाही. मग मनुष्य काय म्हणू लागला, अरे पण विसरू नको की मनुष्य जे आहेत ते जास्त बुद्धिमान आहेत. मोर इंटेलिजंट म्हणजे जास्त बुद्धिमान. आणि म्हणूनच मनुष्य सिंहाला पकडू शकतात, त्याची शिकार करू शकतात, हे तू विसरू नको. They both began to argue about who was greater. At last, the man took the lion to a statue in a big garden. It showed the great hero Hercules standing proudly with a dead lion at his feet. मग त्या दोघांनी एकमेकासोबत वाद घालायला चालू केला की कोण जास्त महान आहे. हू वॉज ग्रेटर. ग्रेटर म्हणजे जास्त महान कोण आहे, सिंह आहे की मनुष्य आहे. आणि मग शेवटी त्या मनुष्याने सिंहाला एका मोठ्या गार्डनमध्ये म्हणजे बगीच्यामध्ये त्याला घेऊन आलं. आणि त्या बागेमध्ये एक पुतळा होता. आणि त्या पुतळ्यामध्ये काय दाखवलं होतं, एक शक्तिमान हर्क्युलिस नावाचा योद्धा. तो अतिशय गर्वाने थांबला होता आणि त्याच्या पायाखाली एक मृत सिंह पडलेला होता. त्या मृत सिंहाच्या छातीवर पाय ठेवून तो हर्क्युलिस थांबला होता. आणि तिथं नंतर मनुष्य काय म्हणते बघ, सी धिस स्टॅच्यू प्रूव्स दॅट मेन आर ग्रेटर क्लेम्ड द मॅन. बघ, ह्या पुतळ्यावरून तुला काय दिसतं की मनुष्यच हे जास्त महान आहे. आणि या पुतळ्यानुसार त्या मनुष्याने दावा केला की मनुष्य जास्त शक्तिशाली आणि महान आहे. नॉट ॲट ऑल, द लॉयन रिप्लाइड क्विकली. पटकन लगेच सिंहाने उत्तर दिले की असं काही नसतं, हे सर्व काय सत्य नाही. दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. इफ लॉयन्स मेड स्टॅच्यू दे वूड शो द लॉयन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज. या पुतळ्यातून फक्त एकच निष्कर्ष निघतो
की हा पुतळा मनुष्याने बनवलेला आहे. जर सिंहाने हा पुतळा बनवला असता तर काय झालं असतं, तर मनुष्य खाली मृत पडलेला असता आणि सिंह मोठ्या अभिमानाने त्याच्या छातीवर पाय ठेवून थांबलेला दाखवलेलं गेलं असतं. फ्रॉम धिस स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर. वेन समवन एल्स टेल्स द सेम स्टोरी दे टेल इट फ्रॉम देअर पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजेच काय, ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला भेटतं आहे, कोणतीही गोष्ट सांगणाऱ्यावर आधारित असते. म्हणजे गोष्ट सांगणारा प्रत्येक गोष्ट त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या फायद्याची जशी असेल त्याप्रमाणे तो सांगत असतो. मग अशाच प्रकारच्या बऱ्याच गोष्टी इतिहासामध्ये सुद्धा परिवर्तन केलेले आहेत. प्रत्येक राजाने मी कसा महान आहे हे दाखवण्यासाठी अनेक गोष्टीमध्ये त्या स्वतःचाच कौतुक करून घेतलेला आहे आणि समोरचा शत्रू किती दुबळा आहे आणि मी किती महान आहे, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये ऐकायला वगैरे पाहायला भेटतील. तर अशा प्रकारे हा पाठ संपलेला आहे. यानंतर या पाठाखाली जे एक्झरसाइज दिलेले आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत. क्वेश्चन 1 आहे, लिसन केअरफुली टू फाइंड द ॲन्सर्स फ्रॉम द स्टोरी. म्हणजे खाली प्रश्नाचे उत्तर आपल्याला हे कथेमधून किंवा स्टोरीमधून शोधायचे आहेत. क्वेश्चन 1 आहे त्याच्यामध्ये, हू स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी. म्हणजे कथेत सुरुवातीला कोण बोलतो त्याचं नाव आपल्याला इथं लिहायचं आहे. मग उत्तर कसं असेल, द लॉयन स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी. त्यानंतर क्वेश्चन 2, व्हॉट वॉज लायन प्राऊड ऑफ. म्हणजे सिंहाला कोणत्या गोष्टीवर गर्व होता. द लॉयन वॉज प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ, असं त्याचं उत्तर असेल. व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ. मनुष्याला कोणत्या गोष्टीवर अभिमान होता. द मॅन वॉज प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स, असं त्याचं उत्तर असेल. क्वेश्चन 4, व्हॉट डिड द मॅन शो टू द लॉयन. मनुष्याने त्या सिंहाला काय दाखवले. द मॅन शोड द लॉयन अ स्टॅच्यू ऑफ हर्क्युलिस अँड लॉयन, असं त्याचं उत्तर असेल. क्वेश्चन 5, हू स्पीक्स लास्ट इन द स्टोरी. कथेच्या शेवटी कोणाचे उद्गार आहेत, कोण बोललेलं आहे. द लॉयन स्पीक्स लास्ट इन द स्टोरी. आपण जर कथा नीट वाचली तर आपल्याला कळेल की सिंहाचे उद्गार शेवटचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन 2 आहे, रीड द स्टोरी अलाउड अलॉंग विथ द टीचर. शिक्षकाच्या बरोबर तुम्ही हा पाठ नंतर स्टोरी परत एकदा वाचायची मोठ्याने. टेल द स्टोरी इन शॉर्ट इन युअर मदर टंग. आपल्या मातृभाषेत ही गोष्ट आपल्याला सांगता आली पाहिजे. क्वेश्चन 4, टेल द मॉरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग. मॉरल म्हणजे उपदेश. या कथेतून सगळ्यात शेवटी आपल्याला कोणता उपदेश दिलेला आहे ते आपल्याला लिहायचं आहे. आता क्वेश्चन 5, फाइंड 2 वर्ड्स बिगिनिंग विथ PR फ्रॉम द स्टोरी अँड गेस द मिनिंग ऑफ इच. म्हणजे PRने सुरू होणारे 2 शब्द आपल्याला ह्या स्टोरीमधून शोधायचे आहेत आणि त्यांचा अर्थ पण काय तो लिहायचा आहे. क्वेश्चन 6, वी लर्न 2 थिंग्स इनडायरेक्टली फ्रॉम द स्टोरी. फाइंड अँड राईट द सेंटेन्सेस विच टेल्स अस दॅट. म्हणजे आपण ह्या कथेतून अप्रत्यक्षपणे 2 गोष्टी शिकलेलो आहोत. आता इथं ते 2 दिलेले आहेत आणि त्या अर्थाचे वाक्य कोणते आलेले आहेत ते पाठातून आपल्याला शोधायचे आहेत. ए आहे, मेन अँड ॲनिमल कॅन नॉट टॉक टू इच अदर नाऊ. म्हणजे सध्या मनुष्य आणि इतर प्राणी एकमेकासोबत बोलू शकत नाहीत. नंबर बी आहे, लॉयन्स डू नॉट मेक स्टॅच्यूज. आणि सिंह पुतळे बनवत नाहीत. याचे 2 वाक्य आपल्याला शोधायचे आहेत. पहिलं जे आहे, मेन अँड ॲनिमल कॅन नॉट टॉक टू इच अदर नाऊ, ह्या अर्थाचं कुठलं वाक्य आलेलं आहे तर ते वाक्य आहे बघा, मेन अँड ॲनिमल कुड टॉक टू इच अदर. बोलू शकत होते. पहिलंच ओळ आहे, लॉंग ॲगो मॅन अँड ॲनिमल कुड टॉक टू इच अदर. आणि बी, लॉयन डू नॉट मेक स्टॅच्यू, ह्या अर्थाची दुसरी ओळ कुठली आहे, इफ द लॉयन मेक्स द मेड स्टॅच्यू दे वुड शो द लॉयन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज. हे त्या बी या क्वेश्चनचं ॲन्सर आहे. आता क्वेश्चन 7 आहे, रीड द टेक्स्ट अँड राईट व्हॉट द स्पीकर्स विल से.
से. खालील चित्रानुसार आपल्याला डायलॉग बनवायचे आहेत. तर या चित्रात दिलेलं आहे, एक मुलगा दाखवलेला आहे वर आणि खाली एक कुत्रा दाखवलेला आहे आणि तिथं काय लिहिलेलं आहे, राजू थिंक्स इट्स फन टू पुल हिज पप्पीज टेल. राजूला वाटतं की कुत्र्याचं शेपूट उडणं म्हणजे खूप मजेशीर काम आहे. तर आपल्याला राजू काय विचार करतो त्याचे डायलॉग लिहायचे आहेत आणि मग कुत्र्याला काय वाटेल त्याच्याबद्दल, ही पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे कथेमध्ये तो आपल्या इथं लिहायचा आहे. म्हणजे एखादी गोष्ट त्या राजूसाठी चांगली आहे, मजा आहे, परंतु तीच गोष्ट त्या पप्पीसाठी म्हणजे कुत्र्याच्या पिलासाठी किती त्रासदायक आहे इथं आपल्याला इथं दाखवायचं आहे. मग राजू काय बोलेल आणि पप्पी कसं उत्तर देईल त्याला तिथं आपल्याला लिहायचं आहे. बी चित्रामध्ये दिलेलं बघा, रोमाज ग्रॅनी थिंग्स रोमा शूड वेअर अ साडी फॉर फेस्टिवल. रोमाच्या आजीला वाटते की सणासुदीच्या दिवशी रोमानं साडी घातली पाहिजे. मग इथं पॉईंट ऑफ व्ह्यू आजीचा कोणता आहे आणि पण साडी घातल्यानंतर काय अडचणी येतात, शाळेला जायचं असते, कॉलेजला जायचं असते, तर रोमाला काय वाटतं त्याबद्दल इथं दोघांचं पण पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला डायलॉग लिहायचे आहेत. त्यानंतर सी या पिक्चरमध्ये काय दाखवलेलं आहे, टीचर गेव अ सरप्राईज टेस्ट टू स्टुडंट, सम ऑफ देम फाउंड इट डिफिकल्ट. वर्गात आले शिक्षक आणि अचानक त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. मग त्याच्यामध्ये शिक्षकाचा काय मोटिव्ह आहे किंवा काय उद्देश आहे आणि विद्यार्थ्याचा काय परिणाम होईल त्याच्यावर. आणि काही मुलाला ते खूप अवघड जातं अचानक परीक्षा घ्यायचं म्हणलं की. मग शिक्षकाच्या बाजूनं आणि विद्यार्थ्याच्या बाजूनं दोन्ही आपल्याला विविध ठेवून त्याचे डायलॉग लिहायचे. आणि चौथ्या चित्रामध्ये डीमध्ये, अ लेपर्ड wandered into a city. A big part of a forest near that city had been cut down to build the city. एका जंगलाच्या शेजारी एक मोठं शहर होतं आणि ते शहर वसवण्यासाठी जंगलाचा मोठा झाडं वगैरे कापून तिथं तयार केले होतं, बिल्डिंग वगैरे तयार केले होते. आणि मग एक चित्ता जो आहे लेपर्ड तो जंगलातून मानवी वस्तीमध्ये येतो. मग त्यावेळेस सगळे मनुष्य काय विचार करतील की तो चित्ता जंगलातून आपल्या वस्तीमध्ये आलेला आहे. त्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपल्याला डायलॉग लिहायचे आहेत आणि पण त्याच वेळी तो चित्ता काय विचार करत असेल त्याचं पण आपल्याला इथं लिहायचं आहे. तर तुम्ही सर्व प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित सोडवा. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.